23 डिसेंबरला बीडमध्ये मनोज जरांगेंची इशारा सभा। आरक्षणासाठी सरकार दिलेला अल्टिमेटम 24 डिसेंबरला संपणार असल्यानं 23 तारखेला इशारा सभेचं आयोजन। लेखी आश्वासनानुसार मराठा आरक्षणाबाबत काय कारवाई केली ते 17 डिसेंबरच्या आत कळवा, मनोज जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम। आमदार अपात्रता प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्षांना मुदतवाढ न दिल्यास आश्चर्यकारक गोष्टी पाहायला मिळतील, आमदार रोहित पवारांचा दावा। 24 डिसेंबरला हल्ला करण्याची आणि घर पेटवण्याची तयारी सुरू। मंत्री भुजबळांचं काल विधानसभेत जरांगेंवरती टीकास्त्र। समाज माध्यमांवरचे मेसेजही वाचून दाखवले। प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर यांची घरं पेटवली त्याप्रमाणे आपलंही घर जाळलं जाईल, भुजबळांना भीती। आपण कुणालाही भीत नाही आणि पुरावे पोलिसांकडे देणार नाही, धमकीबाबत काही पुरावे आहेत या संदर्भातल्या प्रश्नावरती भुजबळांचं स्पष्टीकरण। बाहेर पोलीस आहे, सुरक्षा दिली आहे, जीवाला धोका आहे असं आपण म्हटलंय, पण ते सगळं काही पोलिसांच्या रिपोर्टच्या आधारे असल्याची भुजबळांची प्रतिक्रिया। लोकप्रतिनिधींना गावबंदी करणं हा गुन्हा, 1 महिन्याच्या शिक्षेची तरतूद। छगन भुजबळांचं पत्रकार परिषदेत विधान। केंद्रीय पथकाची आज पुण्यात बैठक, यानंतर राज्यातील 9 जिल्ह्यांचा अहवाल केंद्राला सादर करणार। विधानसभेमध्ये आज अवकाळी पाऊस आणि शेतकऱ्यांना मदतीबाबत चर्चा होणार। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली होती चर्चेची मागणी। आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपच्या मॅरेथॉन बैठका, उद्या भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक। देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे मार्गदर्शन करतील। राज्यातल्या काँग्रेस नेत्यांची नागपूरमध्ये महत्त्वाची बैठक, काँग्रेसचे संघटन महासचिव के.सी. वेणुगोपाल यांच्या उपस्थितीत बैठक होईल। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री अमित शहांना आज भेटण्याची शक्यता। इथेनॉल बंदीच्या निर्णयाबाबत चर्चा होणार। अमित शहा इतर कामांमध्ये व्यस्त असल्यामुळे आजचा दिल्लीचा दौरा रद्द झाल्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती। सोमवार किंवा मंगळवारी अमित शहा यांची भेट घेणार, अजित पवारांची माहिती। अधिवेशन संपण्यापूर्वी शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर करणार, सोमवारी विशेष पॅकेजची घोषणा करू। शेतकरी मदतीबाबत अर्थमंत्री अजित पवारांचं स्पष्टीकरण। आमच्या जागा वाटपासंदर्भात अद्याप कोणतीच चर्चा नाही, कोणत्याही बातम्यांवरती विश्वास ठेवू नका। बैठकीमध्ये केवळ महायुतींच्या सभांबाबत चर्चा झाली, जागा वाटपाबद्दल अजित पवारांचं स्पष्टीकरण। विधानसभेमध्ये पोहोचण्यास विलंब झाल्यामुळे आमदार सुनील शेळके यांची विधानभवनाच्या गेटपासून ते सभागृहापर्यंत मॅरेथॉन दौड। सुनील शेळके लक्षवेधीसाठी धावत सभागृहात पोहोचले। बेरोजगारी विरोधात नागपुरात विरोधकांचं विधानभवनाच्या पायऱ्यांवरती आंदोलन, अंबादास दानवेंनी वडे पकोडे तळले। विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती विरोधकांचं आंदोलन, अवकाळीमध्ये नुकसान झालेल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मदत करावी, आमदारांची मागणी। विरोधी पक्षातील आमदारांना निधी मिळाला नाही, निधी वाटपासंदर्भात काँग्रेस नेते अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया। निधी वाटपासंदर्भात काँग्रेसचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना भेटणार, निधी वाटपात दुजाभाव होत असल्याचा काँग्रेस आमदारांचा आरोप। सर्व आमदारांना समान निधी देण्याचा आमचा प्रयत्न, विरोधकांच्या निधी मिळत नसल्याच्या आरोपावर अर्थमंत्री अजित पवारांचं स्पष्टीकरण। काँग्रेस लोकसभेच्या निवडणूक प्रचाराचा नारळ नागपूरमधनं फोडणार, 28 डिसेंबरला राहुल गांधींच्या उपस्थितीत विराट सभा। हिंदू मंदिरांचं व्यवस्थापन हिंदू समाजाकडे सोपवा, ही विश्व हिंदू परिषदेची मागणी योग्य, भाजप आमदार प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। नुकतंच राजकारणात पदार्पण केलेल्यांनी सूर्यावर थुंकण्याचा आणि अजित पवारांवरती आरोप करण्याचा प्रयत्न करू नये, खासदार सुनील तटकरेंचा रोहित पवार यांना टोला। एनडी स्टुडिओची जागा कोणी बिल्डरनं ताब्यात घेऊ नये म्हणून त्या जागेवर स्टुडिओचं आरक्षण टाकलं, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची ऑफ द रेकॉर्ड गप्पात माहिती।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.